तर माहीम विधानसभेमध्ये भाजपची मदत झाली नाही असा आरोप शिवसेनेचे नेते समाधान सरवणकरांनी केलाय। समाधान सरवणकरांचा महापालिका निवडणुकीमध्ये पराभव झाला, मात्र आपल्याला पराभूत करण्यासाठी भाजपची टोळी काम करत होती असं समाधान सरवणकरांनी म्हटलंय। सध्या आपल्यासोबत समाधान सरवणकर आहेत। पहिलं तर गोष्ट मला असं वाटतं की पराभवापेक्षा मला माझ्या मतदारांनी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली। आज समोर जी युती शिवसेना उभाटा आणि मनसेची जी युती होती त्यानंतर देखील माझ्या इथे मराठी पट्टा असून देखील आज मोठा मताधिक्य माझ्या पाठीशी उभं राहिलं आणि फक्त 500 मतांनी या परिसरामध्ये माझा पराजय झाला। आज माझ्या इथे स्वतः उद्धव साहेब आज प्रत्येक इलेक्शनच्या दिवशी प्रत्येक बूथवरती फिरत होते गाडी घेऊन। त्यानंतर त्याचे एक दिवस आधी दोन्ही युवराज जे आहेत त्यांच्या सभा झाल्या। 5-5 आमदार प्रत्येक ठिकाणी माझ्या इथे फिरत होते। एवढं सगळं पॉवरफुल फोर्स त्यांची असून देखील आज मतदार न घाबरता माझ्या पाठीशी उभे राहिले आणि 500 मतांनी पराजय झाला। ठीक आहे, निवडणूक आहे, होतं, येणाऱ्या काळात अजून जोमाने आम्ही काम करू आणि पुढच्या वेळेला विजय करू। जी काही इथे वसुली टोळी आहे ती टोळी प्रत्येक लोकसभेपासून आपण ह्या विधानसभेमध्ये बघितलं असाल की ती एक समोरच्या पक्षाला मॅनेज होण्याचं काम करते। आज लोकसभेला तशाच प्रकारे मॅनेज झाले, विधानसभेला मॅनेज झाले, कॉर्पोरेशनला देखील तशाच प्रकारे मॅनेज झाले आणि कॉर्पोरेशनला फक्त आमचं नुकसान न करता स्वतःच्या पक्षाचं देखील नुकसान, स्वतःचे उमेदवार देखील पाडण्याचं काम या लोकांनी केलेलं। त्यात तिकडे देखील विरोधात काम केलं या लोकांनी। मला असं वाटतं की ह्या वेळेला देखील मला जेव्हा कळलं त्यावेळेला मी व्हॉट्सअपवरती मेसेज दाखवीन, मी आमच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं की काहीही झालं तरी आपण शीतल गंभीरच्या पाठी उभे राहा। काही चुकीच्या गोष्टी इकडे घडत आहेत, काही झालं तरी आपला महायुतीचा नगरसेवक ह्या परिसरातनं निवडून येणं गरजेचं आहे। त्यासाठी मी लगेच माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं ते शीतल गंभीरच्या ह्याच्यात काही चूक नव्हती, पण त्यांना देखील कशा प्रकारे पाठी खेचू शकतो त्यासाठी हे सर्व कार्य त्यांचं चालू होतं। म्हणजे हे कोणासाठी काम करतात आणि अद्यापही मला असं वाटतं लोकसभेला त्यांच्यावरती त्यावेळेला जर कारवाई झाली असती तर ह्या गोष्टी पुढे घडल्या नसत्या। कॅमेरामन दीपेश महाजनसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।